नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी इथं बारीक मीडियम साईजचा कोबी अशा प्रकारे पातळ चिरून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर याच्यापेक्षा बारीक पातळ चिरून घेतला तरीही चालेल। तर हे साईडला ठेवूया। त्याच्यानंतर एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता, एक टोमॅटो आणि हिरवी मिरची 2 ठेचून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे। तर फोडणीसाठी मी इथं 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर आपलं तेल गरम झालंय, याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकत आहे, थोडेसे जिरे। तर जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। त्याच्यानंतर कांदा आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे। तर आपण कांदा लालसर असा भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर कांदा लाल झालाय, हिरवी मिरची टाकत आहे त्यामध्ये। तर हिरवी मिरची फ्राय करून घेऊया। त्याच्यानंतर त्यामध्ये टाकत आहे टोमॅटो हे आपण मिक्स करून घेऊया सर्व। त्याच्यानंतर जे कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतला होता तेही टाकलेला आहे। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि एक अर्धा ग्लास पाणीचा वापर केलेला आहे। गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर याच्यावरती 2 मिनिटं झाकून ठेवूया, जेणेकरून आपले टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे शिजेल। तर 2 मिनिटांनंतर बघू शकता। त्याच्यानंतर आपण कोबी टाकत आहे। तर हे सर्व जे आहे ते मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी तर गॅस जो आहे तो पूर्णपणे मंद बारीक गॅसवरती केलेला आहे। त्यानंतर 2 चमचे शेंगाचं कूट टाकलेलं आहे। तर आता गॅस बारीक करून एक 5 मिनिटं मी इथं कोबी शिजवून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडं पाण्याचा वापर केला तरीही चालेल, पण मी बारीक मंद आचेवरती कोबी शिजवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपला जो कोबीची भाजी आहे ती तयार झालेली, परफेक्ट आणि इझी। व्हिडिओ आवडला तर नक्की